तारखेनंतर आज भेटलो आणि प्रदीप भाऊ इथं जाणवत नाही मोठे मोठे कुल्हार आहे म्हणून, नाही तर वाट लागली असते कशाला. चल जा बाय. गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज उठलो, चांगलं वाटत आहे, आता चांगली झोप झाली आहे. रोनी त्याचं ऑफिस आहे, मला सुट्टी आहे, माझा वीक ऑफ आहे. हां दे चम्मच. ताई पण उठली आहे, ताई पण नाश्ता करते आहे, मी पण नाश्ता करत आहे. मी आता चाललो आहे ताईला ऑफिसला सोडायला. ताईला ऑफिसला सोडून येतो मी. चांगली झोप झाली आहे. आणि ताई एप्रिल फुल, 1 एप्रिल. ताई रात्री फोन लावायचं कोणाला? एप्रिल फुल पण आपल्या लास्ट इयरच्या ट्रिपला 1 वर्ष झालं. हां, लास्ट इयरची आमची जी ट्रिप होती ना त्याला 1 वर्ष झालं आहे गाईस. आम्ही हरिद्वार ऋषिकेश तिकडे गेलो होतो ना, आज बसलो होतो, पण ह्या वेळेस काही प्लॅन नाही गाईस. सो सॉरी गाईस, काही स्पेशल ब्लॉग नाही येणार आहे. हां आत्ता घडलं, हिची तब्येत खराब होती ना, पण आता बरी आहे. नाश्ता करतो गाईस, ऑफिसला करून येतो. ते काढ. चल जा बाय बाय. सो हे गाईस, मी आता जाणार आहे कामाला, आपल्या कामाला गाईस. सुट्टीच्या दिवशी तर तुम्हाला माहितीच असेल गाईस, मी मॅनेजमेंटच्या कामाला जातो म्हणून. सो रेडी झालो आहे, फक्त केस सेट करून घेतो गाईस. केस सेट नाही केलं आहे, केसाला तेल लावलं आहे गाईस मी. तो बरोबर सेट करावं लागतो गाईस. ते केस एक तर खूप वाढले आहे, तो त्यामुळे बरोबर सेट करावा लागतो केस. जेवण करतो गाईस आणि कामाला जातो लवकरात लवकर. आणि आज सुट्टी आहे गाईस, ताईला सोडलं ऑफिसला, मस्त झोप पण झाली. आता जेवण करून घेतो गाईस, भूक लागली आहे. आणि माझं आजचं काम आहे गाईस हडपसरला, मला हडपसरला जायचं आहे. सो लवकर आवडतो आणि कामासाठी निघतो. सो गाईस आता मी जेवण करतो, 2 चपात्या आणि आलू मटरची भाजी आहे. गाईस बरं झालं की मी माझ्या फोनची चार्जिंग लवकरात लवकर केली गाईस. लाईट गेली आहे आता लाईट कधी येणार माहिती नाही गाईस. आणि गाईस आता टाइम झाला आहे 3:30, 4पर्यंत पोहोचायचं आहे हडपसरला. हडपसर साईडला कधी गेलो नाही मी, हडपसर साईडला फर्स्ट टाइम चाललो आहे मी, आणि तिकडं काम आहे गाईस. आता लग्न आहे, रिसेप्शन आहे, काय आय डोंट नो, माहीत नाही, मंदिरात आहे माहीत नाही. सो जेवतो आणि निघतो कामाला. आज थोडा स्पेशल ब्लॉक करू गाईस. आजचा ऑर्डर बघू कसा आला ना गाईस. फ्लॅटला लॉक लावला आहे, चला जाऊया. आणि गाईस काय गरमी आहे की काय आहे गाईस, खूप गरमी होते. आणि मी स्टॉल बांधला आहे गाईस. मेन स्वतःची पहिले सेफ्टी इम्पॉर्टंट आहे गाईस. आणि काही नाही गाईस, निघत आहे आता कामासाठी. ऊन एवढं आहे ना गाईस, तो त्यामुळे स्टॉल वगैरे बांधला आहे मी, आणि गॉगल पण लावला आहे. तो आता चाललो आहे गाईस, काढतो स्कूटी. सगळ्यात पहिले तर पेट्रोल भरतो गाईस, पेट्रोल भरावं लागेल. लोकेशनला आलो आहे, आपली स्कूटी लावली आहे इथं. आता जातो गाईस, कशाचं काम आहे बघतो. ही कुठली कॉफी आहे रे पांढरीवाली? काहीच आम्ही आलो आहे कामावर. आणि आजचा ब्लॉग आहे हनुमान जयंती. हनुमान जयंती तर उद्या आहे, पण आज पण आहे हनुमान जयंतीचं जेवण. भंडारा आहे, 300 लोकांचं जेवण आहे, उद्याचं 900 लोकांचं जेवण आहे.
महेश मयूर भाऊ कसं वाटतंय? 16 तारखेनंतर आज भेटलो आणि प्रदीप ना प्रणय भाऊ काय कशाला आहात? काय झालं? तर भंडाराचा कार्यक्रम आहे, थोडं सेटअप वगैरे लावला आहे आम्ही, सेटअप दाखवतो बघा. इथं सेटअप लावला आहे आणि इथं पाण्याचा सेटअप लावला आहे आम्ही. सो पाण्याच्या काउंटरवर राहणार दुसरे लोक आणि आम्ही त्या काउंटरवर राहणार, जेवणाच्या काउंटरवर राहणार. मयूर भाऊ आपल्या पुण्याचं ऊन आणि कंपॅरिझन फॉर आपल्या विदर्भाचं ऊन यवतमाळ कसं वाटते? एक नंबर भारी. पण फरक खूप आहे की पुण्याच्या ऊनमध्ये आणि आमच्या विदर्भाच्या ऊनमध्ये तिकडे चटके लागते, इथं चटके लागत नाही. मोठे मोठे कूलर आहे ना, कूलर हां इथं मोठे मोठे कूलर आहे, फक्त एवढंच फरक आहे. अरे बरं झालं की इथं जाणवत नाही मोठे मोठे कूलर आहे म्हणून, नाही तर वाट लागली असते आमची. आणि झाडं बी भरपूर आहे इथं. थंड वातावरण, चिल्ड वातावरण. वातावरण चांगलं आहे म्हणा, थंड वातावरण आहे. ओ प्रणव भाऊ कसे आहेत तुम्ही? अरे कसे आहेत तुम्ही? मस्त. तो लास्ता का असे कशाला? तीनशे लोकांचं जेवण आहे, 150 इथं आहे आणि 150 इथं आहे. सो 150 आम्ही ह्या काउंटरवर लावणार आहे आणि बाहेरच्या काउंटरवर 150 लावणार आहे. सो 300 होणार. पाऊस चालू झाला आहे. जे बाहेरचं जे सेटअप होतं गाईस आम्ही अंदर लावलं आहे गाईस. तो 150 प्लेट जे बाहेर लावले होते आम्ही ते आम्ही अंदर लावले आहे. आता काय माहीत कधी जातो पाऊस गाईस. आणि इथं बघा गाईस भजन आहे वाटते. बघा गाईस पाऊस बघा, पावसानं पूर्ण सत्यानाश करून टाकला. गारा पडत आहे, गारा 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 पाऊस बघा पुण्याचा पाऊस. अरे वा, चाय गरमागरम अशा वातावरणात. गोष्ट मस्त सांगितलं, गोष्टी ऐकून ना मला गावाकडली आठवण. बस का पावसामुळे गाईस इथं चांगला सेटअप लावला होता आम्ही आणि बघा सेटअप कसं झालंय. पूर्ण चिखल झालंय गाईस. बघा सगळा सेटअप आता आम्ही अंदर लावलाय गाईस. थोड्या वेळामध्ये चालू होणार गाईस. आरामात मागे 1 2 3 स्टेप गाईस. थोड्या वेळामध्ये चालू होणार गाईस जेवण. आता पावसामुळे तर बाहेरचं तर आम्ही सेटअप पूर्ण अंदर आणलाय. आता थोड्या वेळामध्ये चालू होणार जेवणाचे आयटम थालीमध्ये दाल बाटी चुरमा आहे आणि काय स्वीटमध्ये काहीतरी आहे का? काय नाही माहिती नाही. राईस वगैरे जेवण चालू झाले आणि जेवणामध्ये काहीच मेनू बघा. गुजराती मेनू आहे गाईस. चुरमा आहे, बाटी आहे, डाळ आहे आणि वरण आहे गाईस. आणि इथं स्वीट आहे आणि हे भाऊ भरत आहे. ते स्टार्टिंगला जे स्वीट लागून येते त्याचं नाव काय? स्टार्टिंगला स्वीट लागून येते काय म्हणते काय माहीत नाही. आणि इथं बघा लोणचं आहे आणि हे काय का? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? हां लोणचं आहे आणि गाईस ठेचा आहे. सो गुजराती मेनू आहे गाईस आज. गाईस झालं आहे तर आमचं काम. जेवण करत आहे आता आम्ही. सो जेवण करतो आणि लवकरात लवकर आम्ही घरी निघतो गाईस. गाईस घरी
घरी आलो आहे आणि आता वाजले आहे गाईस 12:30 आणि लाईट गेली आहे गाईस. मला ताईचा फोन आला होता, ताईने सांगितलं होतं की लाईट गेली आहे म्हणून, पण मला वाटलं की अर्ध्या 1 घंट्यामध्ये येणार म्हणून. सो गाईस ताई 8:30 वाजता घरी आली. 8:30 वाजतापासून आता 12:30 वाजले आहे गाईस. आतापर्यंत लाईट नाही आली आहे. माझ्या फोनमध्ये फक्त 26% चार्जिंग आहे गाईस. आता काही नाही गाईस, आता डायरेक्ट आराम करतो. इथं टॉर्च वगैरे लागून आहे गाईस. टॉर्च ठेवला होता माझा जुना फोन, त्याच्यातच मी टॉर्च वगैरे लावून ठेवला होता. आणि रोहिणी ते बघा गाईस झोपली आहे बघा. झोप, गुड नाईट. सो गाईस आता रोहिणी झोपली आहे, सो मी पण झोपतो. सो गाईस आजचा ब्लॉग असा होता. 1 एप्रिलला सगळे झाली आहे गाईस. 1 एप्रिलचा ब्लॉग. एप्रिल महिन्यामधला पहिला दिवस. सो असा केला आहे गाईस. ऑर्डर केलं कंप्लीट. हनुमान जयंती उद्या आहे. सो नाही 12 वाजले आता. तो तुमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांना गाईस हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि काही नाही गाईस, आता आराम करतो. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्या ऑफिसला जायचं आहे. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू दे. सो गुड नाईट अँड बाय बाय.